नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेक्टरवरचा हा आपला शेवटचा व्हिडिओ. त्याच्यानंतर आपण दोन थेरॉटिक म्हणजे दोन चॅप्टर्स आपण सलग घेणार आहोत आणि मग त्यानंतर न्यूमरिकल्स कसे सॉल्व करावेत आणि प्रत्येक लेसनचे न्यूमरिकल्स याच्यावर एक व्हिडिओची सिरीज आपली राहणार आहे. सो न्यूमरिकल्स सॉल्व करताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज असते, कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनिप्युलेट करायला लागतात, फॉर्म्युलेस कसे घ्यावे लागतात, गिव्हन थिंग्स कशा घ्याव्या लागतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये सेपरेटली बघणार आहोत. सो आता आपल्याकडे मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्सचा आपण पहिला पार्ट बघितला होता, तो म्हणजे डॉट प्रॉडक्ट. आणि आज आपण बघणार आहोत क्रॉस प्रॉडक्ट. सो डॉट आणि क्रॉस हे दोन पद्धतीने आपण वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन आरामात करता येतं. याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक थोडेसे आहेत. फरक असे आहेत, त्याच्यामध्ये डॉट प्रॉडक्ट मध्ये आपण कॉस व्हॅल्यूज कोसाइन व्हॅल्यू घेतली होती, तर आपल्याला क्रॉस प्रॉडक्ट मध्ये आपल्याला साइन व्हॅल्यू घ्यावी लागते. सो डॉट प्रॉडक्ट मध्ये आपण एक डॉट घेतला होता, तर इथे आपल्याला क्रॉस घ्यावा लागतो. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी जर सोडल्या तर सिमिलॅरिटी ही बऱ्याच पद्धतीने आहे दोघांमध्ये. आता आपण बघूया इथे की क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स, वेक्टर पी अँड वेक्टर क्यू, इज अ वेक्टर whose magnitude is equal to. आता आपण समजा P वेक्टर P क्रॉस वेक्टर Q घेतलं, तर ह्या दोघांचं जे काही आपल्याला मिळणार आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर तो एक वेक्टरच राहणार. सो ह्या वेक्टरला आपण R वेक्टर असं म्हणतो. आता हा R वेक्टर हा कसा असेल तर त्याविषयी ह्या डेफिनेशन मध्ये दिलेला आहे. हे बघा, परत एकदा मी नीट समजून सांगतो. क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स, क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स P and Q is a vector R whose magnitude is equal to the product of magnitude of two vectors म्हणजे PQ. हे काय झाले, त्याचे मॅग्निट्यूड झाले. and of two vectors and sine of smaller angle between two vectors. So sine theta. So vector R चं मॅग्निट्यूड आपल्याला मिळालं, म्हणजे जो वेक्टर R आहे, जो वेक्टर R आपल्याला कशापासून मिळालेला आहे, क्रॉस प्रॉडक्ट ऑफ दीज टू वेक्टर्स. या दोन वेक्टर्सच्या क्रॉस प्रॉडक्ट पासून आपल्याला R मिळाला. R चं मॅग्निट्यूड काय आहे, PQ sin थीटा. म्हणजे आता हे वेक्टर्स झाले, हा पण वेक्टर झाला आणि हा काय झाला, मॅग्निट्यूड झाला. मग आता मॅग्निट्यूड तर मिळाला आहे आपल्याला, पण याचं डायरेक्शन कुठल्या दिशेने असणार तो प्रॉब्लेमच आहे. तर हे डायरेक्शन जेव्हा आपल्याला बघायचं आहे तेव्हा आपल्याला हे खालच्या दोन ओळींची गरज पडते. and the direction of that vector is along perpendicular to the plane containing two vector. मग आता हे दोन वेक्टर्स जे आहेत हे एका प्लेन मध्ये आहेत, तर ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असा जो एक वेक्टर राहणार आहे, त्या वेक्टरच्या अलॉंग त्याची डायरेक्शन असेल. आता त्याला आपण ह्याला ना आता थीटा अँगल आपल्याला घ्यायचा आहे. सो ह्याच्यामध्ये थीटा अँगल आहे हा, म्हणजे आता बरं थिटाचं डायरेक्शन इथे परत दोन पद्धतीने राहील की हा वेक्टर हा सरकत इथे गेला तरी थीटा झाला, किंवा हा वेक्टर सरकत इकडे आला तरी थीटा झाला. आता जेव्हा आपण डायरेक्शन्स बघतो तेव्हा या डायरेक्शन्सला देखील महत्व असतं, म्हणजे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. घड्याळाचे काटे ज्या पद्धतीने सरकतात, या पद्धतीने घड्याळाचे काटे सरकतात त्याला आपण क्लॉकवाईज असं म्हणतो, आणि उलट्या पद्धतीने अँटी क्लॉकवाईज.
हे तुम्हाला माहीतच आहे, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आता सपोज जर मी असं गृहीत धरलं की हा वेक्टर असा गेलेला आहे, म्हणजे कसा अँटी क्लॉकवाईज. सो अँटी क्लॉकवाईज जेव्हा वेक्टर मूव्ह होईल तेव्हा तुम्हाला डायरेक्शन या दिशेने दिसेल, म्हणजे परपेंडिक्युलर वेक्टरच्या अलॉंग. याला आपण UR असं म्हणतो, डायरेक्शन ऑफ द R वेक्टर. सपोज आता आपण समजा असं जर गृहीत धरलं की हे दोन वेक्टर्स आहेत आणि हा इकडने इकडे चाललेला आहे अँटी क्लॉकवाईज, तेव्हा आपल्याला डायरेक्शन ही या दिशेने दिसेल, म्हणजे ती US, याला आपण US घेऊया, UR आणि US. आता S आणि R काय आहे, तर हा आहे आपला R वेक्टर, वेक्टर R म्हणजे रिझल्टंट, आणि हा वेक्टर S आहे. सो ह्या दोन्ही डायरेक्शन मध्ये जर फरक केला आपण थीटाच्या किंवा एखाद्या वेक्टरच्या मुवमेंट मध्ये, जर ते अँटी क्लॉकवाईज असेल आणि क्लॉकवाईज असेल तर डायरेक्शन मध्ये हा एवढा ड्रास्टिक फरक पडून येतो. म्हणून फिजिक्स मध्ये आपण क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज ह्या कन्सेप्टला फार महत्व आहे, कारण त्यामुळे ना आपल्याला त्यांच्या फायनल डायरेक्शन्स मिळत असतात. सो जेव्हा रोटेशनल मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे, या सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला नेहमी क्लॉकवाईज द पार्टिकल इज मुव्हिंग क्लॉकवाईज, पार्टिकल इज मुव्हिंग अँटी क्लॉकवाईज या पद्धतीने न्यूमरिकल्स किंवा या पद्धतीने ती मुवमेंट एक्सप्लेन करून दाखवण्याची एक पद्धत असते. आणि ह्या पद्धतीमुळे आपल्याला हे लक्षात येतं की त्याचं डायरेक्शन कुठल्या दिशेनं आहे. आता जसे आपण क्रॉसचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, डॉटचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते, तसेच आपल्याला क्रॉसचे पण कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत. आणि पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे वेक्टर प्रॉडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ. सो पहिला कॅरेक्टरिस्टिक, वेक्टर प्रॉडक्ट अर्थात कुठलं, क्रॉस, डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन म्हणजे वेक्टर P क्रॉस वेक्टर Q इज नॉट इक्वल टू वेक्टर Q क्रॉस P. सो हे महत्वाचं आहे. मॅग्निट्यूड्स यांच्या सेम आहेत, magnitudes are same, but the directions are opposite to each other. Directions are opposite, right? हे वेक्टर्स जर तुम्ही काढून बघितले तर तुम्हाला फिगर्स काढल्या तरी तुम्हाला लक्षात येईल. आता दुसरं कॅरेक्टरिस्टिक आहे याचा, वेक्टर प्रॉडक्ट ओबे कुठला लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. डिस्ट्रीब्युटिव्ह law of multiplication. तुम्ही जे कोणी हे व्हिडिओ बघता, रेग्युलर बघता, त्यांनी कॉमेंट बॉक्स मध्ये काही सूचना टाकायलाही हरकत नाही. मग त्यानुसार आपण आपल्या लेक्चर्स घेण्यामध्ये काही चेंजेस आपण करत जाऊया. म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सूचना असतील, त्या सूचना तुम्ही दिल्या तरी काहीही हरकत नाही.
सो वेक्टर प्रॉडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन म्हणजे ए क्रॉस बी प्लस सी वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी प्लस वेक्टर सी which is equals to a cross b plus a cross c a cross b plus a cross c सो स्पेशल केसेस आता तिथेही आपण स्पेशल केसेस बघितल्या होत्या इथेही स्पेशल केसेस बघायच्या आपल्याला कशाच्या स्पेशल केसेस बघणार आहोत आपण वेक्टर p क्रॉस वेक्टर q which is equals to pq sin theta याच्यामध्ये केस 1 येते if theta is 0 if theta ची व्हॅल्यू ही 0 आहे थीटाची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे काय ते दोन्ही पॅरलल आहेत एकमेकांना आणि देअर वेक्टर प्रॉडक्ट इज अ झिरो वेक्टर हे एकमेकांना पॅरलल आहेत आणि त्यांचं वेक्टर प्रॉडक्ट हे 0 असतं म्हणजे आता आपण ते वाक्यच लिहून घेऊया इफ थीटा इज इक्वल्स टू 0 means that vectors are parallel. Vectors are parallel to each other and their vector product is 0. And suppose P आणि Q हे जर vectors असतील तर PQ 0 म्हणजे हे 0 येणार का 0 येणार साइन थीटाची व्हॅल्यू साइन 0 which is equals to 0 असेल राइट म्हणून ते दुसरी केस त्याच्यामधली दुसरी केस काय आहे इफ थीटा इज 180 डिग्री इफ थीटा इज 180 डिग्री मग वेक्टर्स कसे आहेत अँटी पॅरलल vectors are anti-parallel आणि याच्यामध्ये पण sin 180 ची व्हॅल्यू 0 असते therefore vector p cos vector q which is equals to 0 if third case if theta is equals to 90 degree वेक्टर्सच्या मधला अँगल हा 90 डिग्री असेल तर काय असतं हे वेक्टर्स परपेंडिक्युलर टू इच अदर आहे आणि परपेंडिक्युलर टू इच अदर असल्यामुळे जर आपण युनिट वेक्टर्स जर बघितलं आपण तर I cross I which is equals to J cross J which is equals to K cross K याच्या व्हॅल्यूज काय येतात 0 J cross J कॅप हे सगळे युनिट वेक्टर्स आहेत which is equals to vector K cap vector K is equals to 0
सॉरी हे आपण नंतर घेऊया. याच्या आधी आपण घेऊया वेक्टर I क्रॉस वेक्टर J which is equals to K, वेक्टर J क्रॉस K which is equals to वेक्टर I, युनिट वेक्टर I, आणि I क्रॉस K which is equals to J. ह्या 3 केसेस झाल्या. आता आपला चौथा पॉइंट घ्यायचा आहे. चौथ्या पॉइंट मध्ये येईल P आणि Q. इफ P and Q, P वेक्टर P is equals to वेक्टर Q, if वेक्टर P is equals to वेक्टर Q, right, then वेक्टर P क्रॉस वेक्टर Q वेक्टर P क्रॉस वेक्टर Q which is equals to वेक्टर P क्रॉस वेक्टर P which is equals to वेक्टर Q क्रॉस वेक्टर Q which is equals to 0. आता या सगळ्यांचे काय घ्यायचे आपल्याला, मॉड घ्यायचे, म्हणजे त्यांच्या मॅग्निट्यूड्स घ्यायच्या आणि त्याच्यावरून मग I into I which is equals to J into J cross J which is equals to K cross K which is equals to 0. ओके. आता पाचवा, आता आपल्याला दोन वेक्टर्स आहेत आपल्याकडे, px I, वेक्टर p आहे px into I प्लस py j प्लस pz k, राईट. हे सगळे वेक्टर्स आहेत. आणि q चा आहे दुसरा qx I प्लस qy j प्लस qz k. तर आता वेक्टर p क्रॉस वेक्टर q असं जर असेल तर वेक्टर p क्रॉस वेक्टर q which is equals to डिटर्मिनंट. हा तुमचा मॅथमॅटिक्स मध्ये झालेलाही असेल कदाचित किंवा होईल आता. I j k आणि k, आणि नंतर आधी आपण याचे मॅग्निट्यूड्स घेऊया px py pz आणि मग q. सो px py pz आणि qx qy qz. सो हा डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व केला की तुम्हाला ही व्हॅल्यू जी आहे ती मिळू शकते, राईट. सो इथे आपल्याला वेक्टर्सचा पार्ट कंप्लीट झालेला आहे, थेरी. याच्यानंतर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्या आहेत डिटर्मिनंट, डेरिव्हेटिव्हज आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले. सो हे फॉर्म्युले तुम्हाला लर्न करावेच लागतात, कारण मॅथमॅटिक्स मध्ये कॅल्क्युलस हा जो पार्ट आहे तो तुम्हाला कदाचित होईलही, आता 11वीलाही असेल किंवा 12वीला असेल तर ते कॅल्क्युलस मध्ये तुमचा तो सगळा पार्ट कव्हर होईल. पण सध्या तुम्ही जर फॉर्म्युले लर्न केले तरी काय हरकत नाही, कारण आपल्याला जसं त्याची गरज पडेल तशा मी गोष्टी एक्सप्लेन करून तुम्हाला सांगत जाईल. सो वेक्टर्सचा हा पार्ट आपला इथे संपलेला आहे. याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ जो आहे आपला तो इलेक्ट्रोस्टॅटिक्स वर राहणार आहे, पेपर 2 वर. सो पेपर 1 आणि पेपर 2 असे आपण सायमल्टेनियसली व्हिडिओज आपण करणार आहोत. सो त्याच्यानंतर पेपर 2 झाला की मग परत पेपर 1 चा आपण न्यूटन्स लॉ ऑफ मोशन वगैरे लेसन्स आपण घेऊया पुढे.
सो तुम्हाला त्याच्या आधी मी तुम्हाला काही न्यूमरिकल्सची प्रॅक्टिस कारण आपल्याला न्यूमरिकल्स आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स नंतर न्यूमरिकल्स बघावे लागतील तेव्हा मी ती प्रॅक्टिस तुमची घेईन. सो ठीक आहे. ओके.